नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या सिरियलमध्ये आज आपल्याला पाहायला भेटत आहे. अर्णव ईश्वरीच्या घरी गेलेला असतो. तिथे त्याने दारातच एक गोष्ट ऐकली. ती म्हणजे ईश्वरी आणि राकेशच्या लग्नाची गोष्ट. इकडे आत्या सांगते, राकेशच्या मनात ईश्वरीबद्दल नक्कीच काहीतरी आहे. आपण दादाशी या विषयावर लवकरात लवकर बोलून त्या दोघांच्या लग्नाचा विषय काढायला हवा. त्यावेळेला ईश्वरीची आई म्हणते, पण ईश्वरीच्या मनात काय आहे अजून आपण विचारलं नाही. तिचंही मनातलं जाणून घ्यायला हवं आणि तिचे बाबा आले की लगेच त्यांच्याशी बोलते मी आणि मग ठरवू पुढे काय करायचं. हे ऐकल्यानंतर अर्णवच्या पायाखालची जमीन हलली. त्याला खूप मोठा धक्का बसला. त्या दोघींच्या प्लॅनिंग चालू असतात. त्या दोघींचे स्वप्न ऐकल्यानंतर इकडे अर्णवला धक्का बसतो. अर्णव मग घाईघाईने मला चहा वगैरे काही नको, उशीर होते असं म्हणत तिथून निघून जातो. ईश्वरीला तिची आई म्हणते, तुम्ही दोघं भांडलात का? तेव्हा ती म्हणते, नाही, मलाच नाही माहीत काय झालं. घरी राकेशचे नवीन प्लॅन सुरू. राजेश बनून आलेला राकेश तिला सांगू लागतो की मी आज संध्याकाळी एक खटल्याचं नाटक पाहायला गेलो. ते नाटक पाहून मी खरंच खूप इमोशनल झालं. लोकांच्या आयुष्यात किती दुःख आहे हे त्या नाटकातनं दिसलं. मला ना कुणाचे दुःख पाहवत नाही असं म्हणत तो इमोशनल होत बायकोला फसवण्याचा प्रयत्न सुरू करतो आणि तिला पटवून देतो की मी संध्याकाळच्या वेळेला बाहेर कुठे नव्हतो, नाटक बघायला थिएटरमध्ये गेलेलो. इकडे CCTV फुटेजमध्ये पाहिल्यानंतर इकडे राकेशला कळतं की त्याचे सासरे होणारे आले आहे. ते पाहून त्याने नवीन प्लॅन सुरू केला आहे त्यांना इम्प्रेस करण्यासाठी. आणि राकेश आणि राजेश हे दोन कोण व्यक्ती आहे हे शोधण्यासाठी अर्णवनेही प्रयत्न सुरू केलेले आहे. इकडे राकेश मात्र खूप खुश आहे की आता जाऊन यांना खुश करायला हवं. त्यांच्या मनात काही शंका कुशंका असतील त्या काढायला हव्या. लवकरात लवकर जाऊन सासरी बुवांना इम्प्रेस करून आपल्या गोड जिलेबीसोबत लग्न करायला हवं. पण अर्णव ईश्वरीला म्हणतो, तुझ्याकडे राकेशचा फोटो आहे का? मला दाखवतेस का? मग ती म्हणते, हो, माझ्या फोनमध्ये आहे. पण तिच्या लक्षात येतं की तिच्या हातांना तेल लागलं आहे. मग ती म्हणते, काही हरकत नाही, माझ्या हातांना जरी तेल लागलेलं असेल पण तुम्ही माझा फोन बघू शकतात. मग ती सांगते, तिथनं फोन घ्या, लॉक खोलायला सांगते आणि माझ्या गॅलरीत भरपूर फोटो आहे राकेशचे, तुम्ही तिथे पाहू शकता. असं म्हणत ती लगेचच इकडे किचनमध्ये काहीतरी जळते त्याला लगेच पाहायला येते. अर्णव उत्सुकतापोटी फोन बघू लागतो की राकेश कोण. आता राकेशमधलं जे काही सत्य आहे ते अर्णवच्या समोर आलं आहे आणि त्याला खूप मोठा धक्का बसला आहे. तो ईश्वरीकडे बघतो. ईश्वरीचं त्याच्याकडे अजिबात लक्ष नसतं. पण राकेशचा फोटो पाहिल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन हलते. आता पुढे जो काही नवीन ट्विस्ट येणार तो आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळणार. आता हे जुडवा भाऊ राकेश आणि राजेश काय यांच्या आयुष्यात कहर माजवत आहे पाहूया आपण. चला तर पुन्हा भेटू.